नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे, चालू 2026च्या हंगामात वातावरणातील बदलामुळे कळंब तालुक्यातील आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कळंब तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत शेतकऱ्यांनी कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की चालू हंगामात आंबा पिकांना मोठ्या प्रमाणात मोहर आला होता, मात्र वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे हा मोहर पूर्णपणे करपून गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। याशिवाय जे काही आंबे वाचले आहेत तेही तीव्र उष्णतेमुळे गळून पडत आहेत। त्यामुळे यंदा आंबा उत्पादन होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। कळंब तालुक्यात सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात येते आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तातडीने बागांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कोकण विभागात आंबा पिकांच्या नुकसानीसाठी जो निकष लावला जातो तोच निकष मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही लागू करावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान यावर्षी कमी पावसामुळे अनेक ठिकाणी बोरवेल बंद पडले असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे आंबा बागा जिवंत ठेवणेही शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे। या परिस्थितीत पुढील 2 ते 3 महिन्यांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे। या निवेदनावर तांदूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रणित डिकले, प्रताप डिकले, भागवत शिंदे, अमर चोंदे, मनोज थोरात, लोमटे तात्या यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, धाराशिवचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनाही देण्यात आले आहेत। निवेदन देण्यासाठी कळंब तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।